आज सकाळी संजय राजाराम राऊत अण्णा हजारेंना काही घोटाळ्यांची आठवण करून देत होते की अण्णा हजारेंनी अजून काही घोटाळ्यांवर लक्ष घालावं अशी बोलण्याची वेळ आज संजय राजाराम राऊतवर आलेली आहे। मला आठवतं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे मोठे साहेब ते अण्णा हजारेंना वाकड्या तोंड्याचा गांधी म्हणून उल्लेख करायचे आणि त्याच अण्णा हजारेंना तुम्ही अजून काही घोटाळ्यांवर लक्ष घाला अशी बोलण्याची वेळ या भांडूपच्या श्री 420 वर आलेली आहे। आता अण्णा हजारेंना घोटाळ्यांची आठवण करत असताना थोडा खिचडी घोटाळ्यावर पण लक्ष घालायला सांगायला पाहिजे, पत्राचारच्या पण घोटाळ्यावर लक्ष घालायला सांगायला पाहिजे। नंदकिशोर चतुर्वेदीने श्रीधर पाटणकर बरोबर काय काय केलं याही गोष्टीवर थोडा अण्णा हजारेंना लक्ष घालायला सांगायला पाहिजे। एवढी घोटाळ्यांची आठवण करण्याची खास अगर संजय राजाराम राऊतला असेल तर हे सगळ्या ज्या घोटाळे आहेत कोविडचे त्याच्यामध्ये संजय राजाराम राऊतचा मालक, त्याचा मुलगा, मालकाचा मेवणा हे सगळे जे बरबटलेले आहेत त्याही थोड्या घोटाळ्यांवर अण्णा हजारेजींनी लक्ष घालावं अशी ही विनंती केली तर वाईट नाहीये। आणि अहंकारावर कोणी बोलावं तर 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये उद्धव ठाकरेंनी अहंकार दाखवण्याचा उच्चांक गाठला। अहंकार काय असतो, पदाचा गैरवापर काय असतो हे अगर खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर 2.5 वर्षाचा महाविकास आघाडीचा जो कार्यकाळ आहे तो फार जवळून पाहिल्यानंतर दिसेल की अहंकार काय असतो। आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिकवण्या आणि सल्ले देण्या एवढा मोठा हा भांडूपचा देवाना निश्चित पद्धतीने नाही, कारण का तुम्हालाही काही सल्ले संघाच्या माध्यमातून दिले गेले होते हिंदुत्वाबद्दल, दारी पुरवण्याबद्दल, ते तुम्ही किती ऐकले, त्या विचारांचं किती पालन केलं। म्हणून उगाच दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा तुमच्या बुडाखाली किती आग लागली आहे याचा पहिला अंदाज घ्या। आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना खलनायक बोलण्या अगोदर तुला महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो जोकर आम्ही सगळेजण मानतो, मग अगर आमचे देवेंद्र फडणवीस साहेब खरंच खलनायक होते मग तू त्यांना कलिनाच्या हयात हॉटेलमध्ये का भेटायला गेलेला? खलनायक होते ना, कुठल्या मुद्द्यासाठी भेटायला गेलेला खलनायकांना? तुझ्या मालकाला जेव्हा मातोश्री 2च्या परवानग्या पाहिजे होत्या तेव्हा मग देवेंद्र फडणवीस खलनायक आहेत हे तुला वाटलं नाही का? की तुझ्या मालकाला वाटलं नाही का? आता जेव्हा तुमचा व्यवस्थित कार्यक्रम झालेला आहे, काँग्रेसच्या तुकड्यांवर जगणारे तुम्ही लोक दुसऱ्यांना खलनायक बोलण्या अगोदर किंवा फडणवीस साहेबांना आमच्या खलनायक बोलण्या अगोदर तुझ्या आणि तुझ्या मालकाचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा तुम्ही लोक जोकर झालेला आहात, त्याबद्दल थोडा विचार कर आणि मग आपलं थोबाड उघड बोला। सर, संजय राऊत असं म्हणतात की भाजपची सुपारी या निवडणुकीत मोदींना अर्धी जागा मिळाली। मग संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक
पवार साहेबांची कुठली गँग आहे? बेवडा गँग आहे त्या गांजा गँग आहे? दुसऱ्यांना सुपारी बोलण्या अगोदर तुम्ही जे पवार साहेबांच्या जो गांजा गँग म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरता त्याबद्दल थोडी माहिती द्या आणि मग दुसऱ्यांबद्दल टीका कर. नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामाची पूजा केली नाही तर स्वतःची पूजा केली असं पण ते आरोप करतात. त्यांना आरोप करण्यासाठी काय हो? आतापर्यंत मोदी साहेबांचा कोणी पूजेसाठी तरी समोर बसू शकतं, पण तुझ्या मालकाला फोटो लावून कोण पूजा काय थुकण्याचं पण लायकीचं नाही. याबद्दल तू फक्त पहिला विचार कर. तुलना कोणाकोणाची कुठे करायची हे या व्यक्तीला माहित नाही. शिंदे आणि अजितदादा जे आहेत ते गुजरातच्या कंपनीचे गुलाम झाले असे आणि मग तुझा मालक मुकेश अंबानींच्या मुलाच्या लग्नाला नेमकं काय करतो? तुम्हाला गुजराती समाजाच्या लोकांवर एवढाच अगर द्वेष असेल तर मग तिथे फुकटाचं खाणं खायला आपल्या कुटुंबावर तुझा मालक का जातो? मग तिथे का बोलत नाही की आम्ही गुजराती समाजाच्या लोकांच्या मुलाच्या लग्नाला पण जाणार नाही? सुट्ट्या साजरा करण्यासाठी किंवा फुकट सुट्ट्या साजरा करण्यासाठी फुकट जेवणासाठी गुजराती समाजाचे लोक चालतात आणि मग अन्य पत्रकार परिषदेमध्ये गुजराती समाजाच्या लोकांना शिव्या घालायच्या. हा विषय बरोबर नाही.